हॅलो गाईज, तर तुम्हालाही छोट्या बाईला पफ करायचा आहे तर ही रील नक्की शेवटपर्यंत पहा. आपली स्लीव्ज आहे 4.5, त्यात मी अर्धा इंच मिळवल्यानंतर ती 5 इंचची स्लीव्ज आपण इथं टाकलेली आहे. आणि त्यानंतर इथं आपण बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की मोठी स्लीव्ज असेल तर त्याला 3 इंचचा पफ दिला जातो, तर इथं कितीचा द्यायचा आहे. इथंही तुम्हाला 3 इंचचाच पफसाठी वाढून घ्यायचं आहे वरती. आणि त्यानंतर तुम्हाला आडवंही म्हणजे इथंही आपल्याला माप 3 इंचचं टाकायचं आहे. हा तुम्ही चौकोन आखून घेतला तरीही चालेल. मी चौकोन आखलेला नाही आहे कारण मी इथून आकार दिलेला आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की छोटी स्लीव्ज घेतली मग आपण त्याला उतार कितीचा द्यायचा, तर हा उतार मी 2.5 इंचचा दिलेला आहे. आणि तुम्हालाही मोठ्या स्लीव्जला किंवा नॉर्मल स्लीव्जला, एकदम मोठ्या स्लीव्जला किती उतार द्यायचा हे कळत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला पुढील रील त्यावर नक्की करून टाकेल. आणि इथं 3 इंचचा आपण पफसाठी वाढून घेतलेला आहे. आणि इथून जे आपण आधी आकार देतो, इथून छोट्या स्लीव्जसाठी आकार दिलेला आहे आणि त्यानंतर इथून छोटासा आकार दिलेला आहे. आणि इथं तुम्हाला नॉचिंग करायचं आहे. आणि इथं एक 5-6 चुन्या घ्यायच्या आहेत. ही झाली तुमची छोटी स्लीव्ज, पफ स्लीव्ज. खूप सुंदर अशी स्लीव्ज दिसते. आणि इथं आहे आपला दंडघेर आणि इथं आहे आपलं मार्जिन. इथं थोडंसं वाढवावे लागेल कारण इथं आपलं इथपर्यंत मोंढा आलेला आहे. मोंढ्याच्या पुढे थोडंसं वाढवल्यानंतर ते मार्जिन येणार आहे. कापड थोडंसं कमी होतं त्यामुळे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.